नमस्कार. महाराष्ट्रामध्ये तसेच भरपूर ठिकाणी पौष महिन्याला अशुभ मानलं जातं, परंतु पौष महिन्यात शुभ गोष्टीसुद्धा खूप जास्त आहेत. आपण फक्त एक निगेटिव्ह गोष्ट पाहतो, बाकी पॉझिटिव्ह गोष्टी सोडून देतो. पौष महिन्यामध्ये सुरू होते शाकंभरी नवरात्र. भरपूर लोकांना या नवरात्रीविषयी माहितीच नाही. ही नवरात्र कशामुळे साजरी केली जाते याच्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. प्राचीन काळी असुरांनी केलेल्या विनाशामुळे अनेक वर्ष दुष्काळ पडलेला होता. त्या दुष्काळावर मात करण्यासाठी ऋषीमुनींनी वेगवेगळ्या तपस्या, हवन इत्यादी गोष्टी करून शाकंभरी देवीला प्रसन्न केले. शाकंभरी देवीला अनेक डोळे होते आणि त्या डोळ्यातून पाणी पडू लागलं. सलग 9 दिवस पर्जन्यवृष्टी होत होती आणि शाकंभरी देवीच्या कृपेने वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या निर्मिती झाल्या आणि त्याच्यातून जनतेमध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार झालं. या सर्व प्राचीन गोष्टीमुळे शाकंभरी देवीची पूजा या नवरात्रामध्ये केली जाते आणि शाकंभरी नवरात्र म्हणून ही नवरात्र प्रसिद्ध आहे. ज्या पद्धतीने चैत्र महिन्यामध्ये नवरात्र असते, ज्या पद्धतीने अश्विन महिन्यामध्ये नवरात्र साजरी केली जाते, त्याच पद्धतीने पौष महिन्यामध्ये सुद्धा शाकंभरी देवीची नवरात्र साजरी केली जाते. ही नवरात्र भरपूर मंत्र साधनांना जागृत करणारी आहे. पौष महिन्यामध्ये ही नवरात्र सुरू असताना कच्च्या फळभाज्यांचं जर दान करण्यात आलं तर त्या व्यक्तीला धन आणि सुख याची कमतरता कधीच भासत नाही. शाकंभरी देवीच्या या नवरात्रामध्ये अन्नदान करणे खूप चांगले मानले गेले आहे. याच्यात फळांचं केलेलं दान व्यक्तीला आरोग्यवृष्टी चांगली देते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणींमधून बाजूला निघण्यासाठी आपल्याला एक मोकळा मार्ग होतो. तर अशी ही शाकंभरी नवरात्र 28 डिसेंबर 2025 रोजी सुरू होत आहे. तर या नवरात्रीमध्ये शाकंभरी देवीची पूजा करणे खूप जास्त महत्त्वाचे राहते. शाकंभरी देवीचे अनेक प्रकारचे देवस्थान आहेत. त्या देवस्थानामध्ये जाऊन तिथे त्या देवीचं दर्शन घेणे खूप लाभप्रद मानले जाते. धन्यवाद. आजची पोस्ट कशी वाटली नक्की